गॅप पडला होता. ठीक आहे. आता यामध्ये बघा, मला वाटतं आपण हे आधीचे पाठ झाले होते सगळे. हा पाठ झाला होता मला वाटतंय, बरोबर. आणि आता हा पाठ बघूया आता इथे काय आहे. काय क्वेश्चन आहे बघा. How many committee of 5 members each can be formed from 8 official and 4 non-official members in the following cases? यात वेगवेगळे केसेस आहेत. ठीक आहे. असलं आले की ओळखायचं की आपल्याला ते NCR, NPR असे काहीतरी फॉर्म वापरायचे आहेत. ठीक आहे. तर आता यात काय वापरणार आपण, कधी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला रॅन्डमली सिलेक्ट करायचं आहे की काय किती लोक आहेत टोटल. टोटल बघा, तुम्हाला 5 मेंबरची कमिटी फॉर्म करायची आहे, पण किती जण असले पाहिजे टोटल, त्यामध्ये 8 ऑफिशियल आणि 4 नॉन ऑफिशियल, म्हणजे तुम्हाला 12 पैकी 5 सिलेक्ट करायचे आहेत. पण त्यात कंडिशन काय म्हटलेलं आहे बघा, पहिला केसला इथं इज कन्सिस्टिंग ऑफ, काय म्हटलं, इज कन्सिस्टिंग ऑफ 3 ऑफिशियल अँड 2 नॉन ऑफिशियल. 3 ऑफिशियल पाहिजे. ऑफिशियल किती आहेत? 8. 8 पैकी 3 कसं घेणार, तर 8C3. कळत आहे. आणि बघा, आपलं टोटल 5 मेंबर पाहिजेत म्हणून आणि म्हटलं की मल्टिप्लिकेशन, हे मी आधी पण तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि म्हटलं, ऍड म्हटलं की मल्टिप्लिकेशन, ऑर म्हटलं की ऍडिशन, हे लक्षात ठेवायचं. तुम्हाला काय पाहिजे, टोटल 5 पाहिजे. 5 कसे पाहिजे, 3 ऑफिशियल आणि 2 नॉन ऑफिशियल. 3 ऑफिशियल आणि 2 नॉन ऑफिशियल. नॉन ऑफिशियल किती, टोटल 4. ते 4 मधनच 2 सिलेक्ट करावं लागेल. काय मिळेल आन्सर, हा किती मिळतोय बघा, हा असेल तुमचा आन्सर. हे कळलं का? यात काही डाऊट आहे का? टोटल 12 पैकी तुम्ही 5 सिलेक्ट केले आहेत. किती मिळतोय? आहात ना, दोघी तरी आहात. निकिता, प्रियांका, कळलं का हे? निकिता, प्रियांका, कळलं का? नाही. बघा काय म्हटलं, यामध्ये टोटल तुमच्याकडे 12 लोक आहेत. त्यातले 8 ऑफिशियल, 4 नॉन ऑफिशियल. यातले 8 मधले कोणते काय तुम्हाला माहिती आहे का नाही? तुम्हाला फक्त काय सांगितलं या क्वेश्चन मध्ये, इज कन्सिस्टिंग ऑफ 3 ऑफिशियल अँड 2 नॉन ऑफिशियल मेंबर्स. म्हणजे तुम्हाला 5 लोक सिलेक्ट करायचे आहेत, त्यातले 3 ऑफिशियल असले पाहिजे आणि 2 नॉन ऑफिशियल असले पाहिजे. तर ऑफिशियल 3 कशातून मिळतील, 8 पैकीच 3 मिळतील ना, म्हणून म्हणणार याला काय, 8C3. ठीक आहे. नॉन ऑफिशियल किती, तुम्हाला 2 पाहिजे, पण 2 कशापैकी घेणार, या 4 पैकीच 2 मिळणार, म्हणून म्हणणार आपण 4C2. अँड म्हटलंय म्हणून काय केलं, दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं. जर इथं ऑर म्हटलं असतं 3 ऑफिशियल किंवा 2, तर आपण प्लस करून ते पुढचं कंडिशन बघितलं असतं काय असेल ते. हे कळलं का इथपर्यंत? आता कळलं का? प्रियंका, कळलं का? हो, निकिताला पण कळलं, दोघांना पण कळलं. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा. सॉरी. सॉरी. इच कंटेन्स ऍटलिस्ट 2 नॉन ऑफिशियल मेंबर्स. बघा, ग्रुप तुमचा 5 मेंबरचाच करायचा, पण काय यात काय म्हटलंय, ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी 2 नॉन ऑफिशियल. नॉन ऑफिशियल लोक टोटल किती आहेत, 4, म्हणजे कमीत कमी 2 पाहिजे. ठीक आहे. मी काय करतो, याला पहिला तात्पुरता मी असं लिहितो, कमीत कमी 2. ठीक आहे. पण टोटल कमिटी मेंबर 5च पाहिजे. मग ऑफिशियल किती असणार, जेव्हा हे 2 म्हटलं तर ऑफिशियल असणार 3. बरोबर. कमीत कमी 2 म्हणजे म्हणजे एक तर 2 चालेल, किंवा नॉन ऑफिशियल 3 चालेल, किंवा नॉन ऑफिशियल 4 चालेल. 4 च्यावर नसणार, कारण की आहेतच टोटल 4. म्हणजे एक कंडिशन काय असेल, 2 नॉन ऑफिशियल, तर काय असणार, 3 ऑफिशियल. किंवा किंवा म्हणजे काय म्हटलं मी, प्लस काय म्हणणार, आता किती नॉन ऑफिशियल, 3 नॉन ऑफिशियल. मग तेव्हा ऑफिशियल किती असणार, 2. किंवा काय, 4 ऑफिशियल, 4 नॉन ऑफिशियल. मग नंतर काय म्हणणार, मग ऑफिशियल किती असतील, 1 असेल. कळतंय? कळलं का हे काय केलंय? मग किती मिळते बघा.
हे कळलं का? कळलं असेल तर किती मिळते बघा आणि सांगा लगेच. मिळालं का हे? हो. ठीक आहे, कळलं का? निकिता कळलं का? प्रियंकाला कळलेलं आहे. हो. नेक्स्ट बघा, आता काय म्हटलंय? इच कन्सिस्टिंग ऑफ ॲटमोस्ट 2 ऑफिशियल. काय जास्तीत जास्त 2 ऑफिशियल मेंबर्स पाहिजेत. जास्तीत जास्त 2 म्हणजे काय? 2 पेक्षा जास्त चालणार आहे म्हणजे किती असणार? फक्त किती ऑफिशियल असले पाहिजे? एक तर 0 किंवा 1 किंवा 2. मग पुन्हा इथं काय करणार इथं मग आता? ऑफिशियल 0 असतील, पण आपला ग्रुप कितीचा आहे? 5चा आहे. ऑफिशियल 0 असतील. ठीक आहे, मग तेव्हा काय म्हणणार? नॉन ऑफिशियल किती असणार? 5 पाहिजे, पण नॉन ऑफिशियल 5च 4च आहेत, म्हणजे हे चालणार नाही कंडिशन. मग पुढचं काय? ऑफिशियल 1 असेल तर नॉन ऑफिशियल 4 असणार, किंवा ऑफिशियल 2 असेल तर तेव्हा नॉन ऑफिशियल 3 असेल. ठीक आहे, झालं. कारण की 0 घेऊन चालणार आहे का? तर नाही. कारण जेव्हा ऑफिशियल म्हटलं 0 तर नॉन ऑफिशियल 5 असले पाहिजे. नॉन ऑफिशियल ग्रुप आपल्याकडे 4च आहेत, त्यामुळे 4 मधनं 5 रेडी करू शकत नाही. त्यामुळे पहिल्या कंडिशन असणार, फक्त एवढे 2 कंडिशन येतील. मग यांचं ऍडिशन काय मिळते बघा आता. C1 120 बरोबर का? बोला, मिळालं का हा आन्सर? हो. ठीक आहे, आता इथं काय म्हटलंय बघा, हे जरा वेगळा पार्ट वाटतोय. काय म्हटलं यामध्ये? अ पर्टिक्युलर ऑफिशियल मेंबर इज ऑलवेज इन्क्लुडेड. ठीक आहे, म्हणजे काय बघा, या 4 पैकी एक तर ऑलवेज इन्क्लूड केलेला आहे. कळत आहे? म्हणजे एक प्रत्येक घेतलेला आहेच. मग राहिले किती? काय म्हणतो, लक्षात येतंय का? एक मेंबर कंपल्सरी इन्क्लूड केला आहेच, बरोबर? तो नेहमी असणार आहेच. ठीक आहे, आणि काय म्हटलं त्यामध्ये? इज ऑलवेज इन्क्लुडेड म्हणजे एक आहेच. मग राहिले किती आता? 8 आणि 4 12. 12 मधून काय म्हणणार आपण? एक इन्क्लूड केलेला आहेच. ठीक आहे, मग राहिले किती आता? 11 मधून तुम्हाला 4 सिलेक्ट करायचा आहे, म्हणजे याचा आन्सर काय असणार? 11C4 किती मिळते बघा. हे कळलं का? आपल्याला 5चा ग्रुप करायचा आहे, पण एक आधीच इन्क्लूड आहे, म्हणजे राहिले किती? फक्त 4. तो एक आपण एक प्रकार घेणार ना, कोणताही असू दे, एक घेतला, एक कोणता तरी फिक्स आहे ऑफिशियल मधला. 4 पैकी एक फिक्स आहे, त्याला घेतला. आणि पुढे काय म्हटलं? तो नेहमी फिक्स आहे. राहिले किती आता? 12 मध्ये गेला, 11 पैकी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे फक्त 4. मग ते कसं सिलेक्ट करणार? 11C4. कळलं का?
नाही. सिंपल बघा. बघा आता तुम्हाला काय म्हटलं समजा यामध्ये, आता आपल्या ऑप्शन नंबरची नावं काय माहित नाहीत, बरोबर. या चारपैकी एक प्रत्येक वेळी असणार आहे, काही कंडिशन असू दे. कळते म्हणजे काय, प्रत्येक वेळी या चारपैकी एक जण असणारच आहे. आपल्याला 5चा ग्रुप करायचा आहे, 5 पैकी एक फिक्स आहे. म्हणजे तुम्हाला त्याची कंडिशन काढायची गरज आहे का नाही, तुम्हाला डायरेक्ट माहिती आहे ना, डायरेक्ट सांगितलं तुम्हाला हा फिक्स आहे, तो तुम्हाला काहीतरी सांगितलं असेल, मग तो एक फिक्स आहेच. मग 12 मधनं एक फिक्स आहे, राहिले किती 11. ठीक आहे. आणि काय म्हटलं आपण, एक इन्क्लूड केला म्हणजे एक आधी सिलेक्ट झालेला आहे, म्हणजे आता 5 पैकी तुम्हाला एक झाला म्हणजे राहिले अजून 4 सिलेक्ट करायचे आहेत. तर ते 4 कसे सिलेक्ट करणार, तर राहिलेल्या 11 मधून. म्हणजेच काय म्हणणार मग 11C4. कळलं का आता प्रियंका, लक्षात आलं का? मग अशी डाऊट होतं, आता क्लिअर झालं का? हो, ठीक आहे. आणि लास्ट बघा, आता लास्ट काय यातला, निकिता कळलं का बाबा, कळलं का? मग पुढे लास्ट हो ठीक आहे. आता लास्ट बघा काय म्हणतात आता, अ पर्टिक्युलर नॉन ऑफिशियल मेंबर इज नेव्हर इन्क्लुडेड. म्हणजे काय, नॉन ऑफिशियल मधला एक मेंबरला इन्क्लूड करायचा नाही. म्हणजे किती होते आधी, 8 मधला एकाला घ्यायचं नाही, म्हणजे राहिले किती 7. हे 7 आणि 4 11 झाली. 11 मधनं आपल्याला किती सिलेक्ट करायचं आहे, 5. म्हणजे आता आन्सर काय असेल, 11C5. काय मिळतंय बघा. इथपर्यंत कळलं का? हा, ठीक आहे. यात कोणाला काय डाऊट आहे का? नाही, सगळ्यांना कळलेलं आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट बघा. Out of 8 men and 10 women, a committee consisting of 6 men and 5 women is to be formed. How many such committees can be formed when one particular man A refuses to be a member of committee in which his boss B's wife is there? ठीक आहे. म्हणजे काय बघा, क्वेश्चन जरा ट्रिकी वाटतो पण आहे एकदम सोपा. काय म्हटलंय बघा, किती जण टोटल, 8 मेन आणि 10 वुमेन आहेत. त्यातले कमिटी कसे बनवायचे, तर 6 मेन आणि 5 वुमेन असले पाहिजे. ठीक आहे, हे आपलं सिंपल लॉजिक पाहिजे. आणि काय बघा त्यात काय म्हटलेलं आहे, तर असं घेऊया आपण आता. ठीक आहे, एक काम करू आपण, याला असं म्हणूया, जरा एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी. ठीक आहे, आता काय म्हटलंय बघा इथं, ए. ठीक आहे, तुम्हाला कंडिशन काय म्हटलं, तुम्हाला ग्रुप कसा बनवायचा आहे, 6 मेन आणि 5 वुमेन असलं पाहिजे. ठीक आहे, आणि कंडिशन काय बघा, ठीक आहे, 6 मेन आणि 5 वुमेन पाहिजेत. 8 पैकी 6, 10 पैकी 5. आता काय म्हटलंय, तुम्हाला किती कमिटी होईल, त्यात काय म्हटलंय, एक मॅन ए कोणतरी, हा ए म्हणूया आपण. ठीक आहे, आणि हे काय म्हणू आपण, बी ची वाईफ, म्हणजे याला मिसेस बी म्हणू आपण. ठीक आहे, आणि याला म्हणूया आपण मिस्टर ए. कळण्यासाठी मी असं तुम्हाला पेपरला काही एवढं लिहित बसणार नाही आपण, पेपरच्या आपण डायरेक्ट सॉल्व्ह करत बसणार काय असेल, तुम्हाला कळावं म्हणून आता मी असं एवढं फोडून फोडून सांगत आहे, त्यामुळे जरा वेळ जास्त जाईल. ठीक आहे, हाऊ मेनी सच कमिटीज कॅन बी फॉर्म्ड व्हेन वन पर्टिक्युलर मॅन ए रिफ्युजेस टू बी अ मेंबर ऑफ कमिटी इन विच हिज बॉस बीज वाईफ इज देअर. म्हणजे काय, ज्या ठिकाणी हा असेल, ठीक आहे, म्हणजे जिथं हा मेंबर असेल, असेल आपण काय म्हणूया इथं,
येस म्हणूया, तेव्हा इथं काय असणार, हे नसणार त्या कमिटीमध्ये. ठीक आहे, जेव्हा हा नसेल तेव्हा त्या कमिटीमध्ये हा असेल, हे कंडिशन असणार. कंडिशन लक्षात येते का? ठीक आहे. आणि शेवटचं कंडिशन काय म्हणता येईल की यात कोण नाहीये. बघा कमिटी कशी फॉर्म करायची आहेत. हाऊ मेनी सच कमिटीज कॅन बी फॉर्मड व्हेन वन पर्टिक्युलर मॅन ए रिफ्युजेस टू बी अ मेंबर ऑफ द कमिटी इन विच हिज बॉस बीज वाईफ इज देअर. म्हणजे ए काय म्हणतोय, मी त्या कमिटीमध्ये असेन, त्या कमिटीमध्ये मला बी नकोय, म्हणजे बी ची वाईफ नकोय, म्हणजे मिसेस बी नकोय. म्हणजे थोडक्यात काय, जेव्हा जर एखाद्या कमिटीमध्ये ए आहे तर तेव्हा मिसेस बी नसणार आहे. ठीक आहे. किंवा आणि कंडिशन काय म्हणता येईल, म्हणजे एखादी कमिटी काय असेल ज्यात ए आहे पण मिसेस बी नाही. दुसरं फॉर्मेशन काय असेल ज्यात मिसेस बी आहे म्हणजे साजे तिथं ए नसणार आहे. आणि तिसरं कंडिशन काय असेल, दोघं पण नाही. ठीक आहे, कारण दोघं पण आहेत असं होणारच नाही, कारण याने आधी सांगितलं ए रिफ्यूज करतोय की मी मिस बी असेल त्या कमिटीमध्ये मी काय येणार नाही. ठीक आहे, मग आता हे किती वेजने होतील बघा. ठीक आहे, आता यातनं बघा प्रत्येक कंडिशन बघूया आपण. पहिला कंडिशन म्हणजे काय, हे 3 कंडिशन आहेत. म्हणजे कमिटी फॉर्मेशन कसं होईल, एक तर हा कंडिशन असेल की ज्यामध्ये ए आहे आणि बी नाही, किंवा अशी कमिटी असेल की ज्यामध्ये ए नाही पण बी आहे, किंवा अशी कमिटी असेल ज्यामध्ये काय ए आणि बी दोघेही नाहीत. ठीक आहे, म्हणजे बघा आपल्याला किती सिलेक्ट करायचे आहेत माणसं, 8 मेन पैकी 6 मेन. म्हणजे इथं बघा हा जर ए आहे, ठीक आहे, म्हणजे तुम्ही जर आपण ए ला सिलेक्ट करणार असेल म्हणजे त्याचं काय म्हणणार, 8 पैकी किती मेन सिलेक्ट करतील, 6 सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, त्याचबरोबर तेव्हा वुमेन किती सिलेक्ट करणार, तुम्हाला काय म्हटलं बघा, 8 पैकी 6 मेन, 10 पैकी 5 वुमेन पाहिजे, पण 10 पैकी तुम्ही त्यावेळी बी नसणार आहे. बी नाही म्हणजे आता वुमेन किती झाले, मग 9. मग या 9 पैकी तुम्हाला 5 सिलेक्ट करायचं आहे. ही झाली पहिली कंडिशन. सेकंड कंडिशन काय बघा, आता ए नाहीये, ए नाहीये म्हणजे आधीच 8 पैकी 1 नाहीये म्हणजे 7. मग या 7 मधनं आपल्याला 6 मेन सिलेक्ट करायचं आहे. तेव्हा सगळे वुमेन आहेत, मग 10 पैकी 5 वुमेन सिलेक्ट केला. आणि शेवटचा कंडिशन काय म्हटलंय बघा, ज्यामध्ये ए पण नाही बी पण नाही, म्हणजे 8 पैकी ए नाही म्हणजे झाले 7. म्हणजे 7 मधनं आपल्याला 6 सिलेक्ट करायचं आहे. तसंच 10 वुमेन त्यातलं बी मिसेस बी नाही म्हणजे राहिले 9. त्या 9 मधनं आपल्याला 5 सिलेक्ट करायचे आहेत. मग आता सांगा हे आन्सर किती येईल. पहिल्यांदा आता सांगा, हे लॉजिक कळलं का सगळ्यांना? हे आपण कसं लिहिलंय हे कळलं का? हो नाही काहीतरी सांगा. प्रियंका, निकिता, थर्ड मेंबर चंद्रलेखा पण आलेली आहे. गुड. हो हो ठीक आहे, मग आन्सर काय मिळते बघा, सांगा लगेच. बरोबर का? हा ठीक आहे, सगळ्यांना हे कळलं असेल. इथपर्यंत काय कोणाला डाऊट आहे का? हे कळलं का? म्हणजे पुढचा सॉल्व्ह करू लगेच. हो ठीक आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आता. हे आता इरेज करतो मी. क्लिअर. पुढं नेक्स्ट काय बघा आता. 8 वुमेन मेनचा झाला. आता नेक्स्ट. There are 4 women P, Q, R, S and 5 men V, W, X, Y, Z in a group. ठीक है. We are required to form pairs, each consisting of 1 woman and 1 man. P is not to be paired with Z
and y must necessarily be paired with someone. In how many ways can 4 such pairs be formed? ठीक आहे, पुन्हा काय करूया आपण इथं, पुन्हा इथं आपण ड्रॉ करूया हे. ते आता सिंपल लॉजिक बघा, लॉजिक काय आहे. ग्रुपिंग करायचं तुम्हाला, 4 मेन वुमेन आहेत आणि 5 मेन आहेत. ठीक आहे, यात काय म्हटलं, कंडिशन काय ते महत्वाचं लक्षात घ्या. पी इज नॉट टू बी पेड विथ झेड, पी ला झेड बरोबर पेअर करू शकत नाही. ठीक आहे, पण वाय ला कंपल्सरी कोणाबरोबर तरी पेअर कराच. हे साहजिकच 4 आणि 5 आहे म्हणताना एक कोणतरी असेल ज्याचा कदाचित काही वेळा पेअरिंग होणार नाही. पण यात कंडिशन काय म्हटलंय, 4 मेन 5 वुमेन, त्यातलं वाय ला प्रत्येक वेळी तुम्हाला पेअरिंग करायचं आहेच. आपण काय करूया इथं, या पी क्यू आर एस चं वाय बरोबर पेअरिंग करून बघूया. म्हणजे समजा पी अँड वाय पेअर्ड असतील तर बाकीचे पेअर किती प्रकारे होतील बघा. आता पी ला काय म्हटलं कंडिशन, तो झेड बरोबर करू शकत नाही. म्हणजे पी ला समजा आपण पेअर केला वाय बरोबर, मग राहिले किती वुमेन आता, सॉरी राहिले किती, 4 मेन राहिले. आता क्यू कसं होणार मग बघा, क्यू ला किती वेज आहेत, 4 वेज म्हणणार बरोबर. म्हणजे क्यू तुम्ही व्ही बरोबर पण पेअर करू शकता, डब्ल्यू बरोबर करू शकता, एक्स बरोबर पण आणि झेड बरोबर पण. ठीक आहे, पी ला आधीच वाय बरोबर पेअर केलेला आहे. आर किती प्रकारे पेअर करू शकता, आता क्यू पी आणि क्यू पेअर झालं म्हणजे आता आर ला चान्स किती राहिले, 3. तसंच एस ला राहिले किती, 2. हे कळलं का, पहिला हे कळलं का सांगा, म्हणजे मग पुढचं सांगता येईल. हे कळलं का काय केलेलं आहे. हो गुड. आता वाय ला पेअरिंग करूया क्यू बरोबर, म्हणजे काय म्हणणार, क्यू अँड वाय पेअर झालेत. ठीक आहे, आता पी ला किती प्रकारे पेअर करू शकतो बघा, क्यू ने आता वाय ला म्हणजे 4 पैकी 1 बुक झालं आधीच, सॉरी 5 पैकी 1 बुक झालं, राहिले किती आता 4. ठीक आहे, मग पी कंडिशन काय म्हटले, पी झेड बरोबर पेअर करू शकत नाही. म्हणजे काय, क्यूचं वाय बरोबर, म्हणजे आता वाय आणि झेड पी साठी अवेलेबल नाही. मग पी साठी अवेलेबल कोण, फक्त व्ही डब्ल्यू एक्स, म्हणजे किती प्रकारे होतील, 3 प्रकारे. ठीक आहे, आर काय बघा, आता आर ला काय झालं, पी आणि क्यू दोघं पेअर झालं, राहिले आता 5 पैकी 2 गेले, राहिले किती, 3च. तसंच एस ला मिळेल 2. कळलं का, काय डाऊट असेल तर सांगा आत्ताच. ठीक आहे, आर पेअर केला वाय बरोबर, पुन्हा पी ला पेअर करायचं आहे, 4 राहिलेत पण पी झेड बरोबर पेअर करू शकत नाही. म्हणजे पी साठी 3च ऑप्शन आहेत, मग पुन्हा 3 2. ठीक आहे, राहिला आता काय, परत समजा एस बरोबर पेअर केला वाय ला, तर कंडिशन काय होणार, पुन्हा पी वाय आणि झेड बरोबर करू शकणार नाही. मग राहिले 3 चान्स, 3 × 2 म्हणजे किती होतंय, हा झाला 24. ठीक आहे, हा झाला 6 9 2 18, हा झाला 18, हा झाला 18. टोटल किती झालं, 54 78. सगळ्यांना हे कळलं का, नाही, बर. ठीक आहे, सिंपल विचार करा बघा, क्वेश्चन काय, 4 आहेत ग्रुपमध्ये, 4 वुमेन कोण आहेत, पी क्यू आर एस, 5 मेन आहेत व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. ठीक आहे, काय म्हटलं तर वी आर रिक्वायर्ड टू फॉर्म पेअर्स, आपल्याला पेअर बनवायचे आहेत, एक वुमन एक मॅनचा. आणि त्यात कंडिशन काय दिलं बघा पुढे, आता पी ला झेड बरोबर पेअर करू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे पी बरोबर कधीच झेड नसणार, झेड सोडून कोणीही चालेल. आणि वाय ला कंपल्सरी पेअरिंग करायचं, कारण साधा विचार करा, 4 वुमेन आणि 5 मेन आहेत, म्हणजे एक मेन कोणतं रिकामा राहू शकतो. पण यात कंडिशन काय म्हटलंय, वाय कधीही रिकामा राहणार नाही, वाय ला कंपल्सरी पेअर करायचंच आहे. मग वाय एकतर पी बरोबर असेल, किंवा क्यू बरोबर असेल, किंवा आर बरोबर असेल, किंवा एस बरोबर. म्हणजेच काय बघा, वाय एकतर पी बरोबर आहे, किंवा क्यू बरोबर, किंवा आर बरोबर, किंवा एस बरोबर. ठीक आहे, म्हणजे आता आपण 4 कंडिशन बघतोय. जर पी हा वाय बरोबर असेल, ठीक आहे, मग राहिले कोण वुमेन आता, क्यू आर एस, या तिघांना आपल्याला पेअर करायचं आहे.
मग क्यू कोणाबरोबर पेअर करू शकतो आपण आता? वाय बरोबर करू शकत नाही, कारण की पी वाय बरोबर आहे. मग राहिले कोण? 1 2 3 4. मग ते आपण 4 प्रकारे क्यूला पेअर करू शकतो. आता पी आणि क्यू पेअर झाले, मग राहिला आर 3 प्रकारे पेअर करू शकतो. पी क्यू आर पेअर झाले तर राहिला एस 2 प्रकारे पेअर करू शकतो. कळलं? नेक्स्ट काय बघितलं? पुन्हा क्यू ला पेअर केला वाय बरोबर. जर क्यू पेअर्ड असेल वाय बरोबर, मग पी साठी कोण कोण ऑप्शन तयार आहेत? व्ही डब्ल्यू एक्स आणि झेड. पण आपण आधीच काय म्हटले? पी ला झेड बरोबर पेअर करू शकत नाही. मग पी ला पेअरिंग कोणाबरोबर करू शकतो आपण? व्ही डब्ल्यू एक्स तिघांबरोबर. मग एक तर व्ही बरोबर किंवा डब्ल्यू किंवा एक्स, म्हणजेच 3 प्रकारे करू शकतो. आता पी ला पेअर केला एका बरोबर कोणाला तरी, क्यू ला पण पेअर केला एका बरोबर, राहिले दोघांबरोबर पेअर झालेला आहे. मग राहिले 3 मेल. मग आता आर ला पेअर करणार परत 3 प्रकारे. परत राहिले 2 मेल. मग एस ला पेअर करणार 2 प्रकारे. कळलं का? तसंच आर आणि एस चंही. आता कळलं का? हो, निकिता गायब. ठीक आहे, कळलं असेल. ठीक आहे, तर हे लक्षात आलं असेल. पुढे नेक्स्ट बघा. आता हा एकदम 15 सोपा आहे, तुम्ही मला सांगायचं लगेच. A 3-member committee has to be formed, a group of 9 people. How many such distinct committees can be formed? कमिटी 3 मेंबरचा आहे, टोटल पीपल 9 आहेत. आन्सर काय मिळेल? सोपा आहे. हे विचारलंय का बघा, पेपरला याला विचारलेच क्वेश्चन जरा सोपे असतात. बाकी आपण सॉल्व्ह ते जरा विचार करावा लागते, पण बाकी गेटचे वगैरे एक्झाम्पल सोपे असतात. काय असेल आन्सर? 9C3 किती मिळते बघा? 84 मिळते का? 84 बरोबर. प्रियंका बरोबर आहे आन्सर. कळलं का चंद्रलेखा? हो, काय सोपंच आहे, त्यात काय विशेष नाही. पुढं आता काय म्हटलंय बघा. An email password must contain 3 characters. The password has to contain 1 numeral from 0 to 9, 1 upper and 1 lower case character from English alphabet. How many distinct passwords are possible? सांगता येईल. सिंपल लॉजिक. 3 लेटरचा पासवर्ड तयार करायचा आहे. एक काय असेल त्यापैकी? नंबर असेल 0 to 9 मधला. दुसरं काय म्हणणार? अल्फाबेट असेल अप्पर मध्ये, आणि तिसरा काय असेल? अल्फाबेट असेल लोअर मध्ये. ठीक आहे, मग असे किती पासवर्ड करू शकतो आपण? सिंपल लॉजिक एकदम, जास्त काही विचार न करता लगेच मिळेल असा आहे. बोला, सॉल्व करताय ना? जमतंय का? पासवर्ड काय? 3 डिजिट पासवर्ड आहे. पहिला काय असणार? किंवा पहिल्या दुसरं काही असेल, त्यातलं एक लेटर कशासाठी आहे तर नंबर्स. किती? एक सिलेक्ट करायचं आहे, 10 पैकी 1 नंबर. चुकलंय प्रियांका. कन्सेप्ट बरोबर आहे, थोडं विचार कर. तुम्ही काय म्हणाल? आपण नंबर घेऊ शकतो 10 वेजने. बरोबर. अप्पर केस अल्फाबेट टोटल 26 असतात. 26 मधला 1 घेऊ शकतो. तसं लोअरला आपण 26 पैकी 1 घेऊ शकतो, असं तुम्ही म्हणाल. हा मिळेल आन्सर 6760. हे कधी होईल? जर तुम्हाला माहिती आहे की पहिला हा नेहमी नंबरच आहे, दुसरा हा नेहमी अल्फाबेटच आहे अप्परमध्ये, तिसरा हा नेहमी अल्फाबेट लोअर केसमध्ये माहीत असेल, तर मग हे असेल. आपल्याला माहित नाही ना कुठे असेल ना अल्फाबेट. इथं असू शकतो, इथं असू शकतो, इथं असू शकतो. किंवा तसंच काय म्हणणार इथं?
नंबर इथं असेल, इथं असेल, तर कुठेही असू शकतो. म्हणजे थोडक्यात ते परत आपण किती वेजने त्याला अरेंज करू शकतो? 3 आहे म्हणजे 3 फॅक्टोरियल. मग किती मिळते बघा. हा असेल तुमचा आन्सर. कळलं का? कळलं का प्रियंका, चंद्रलेखा, कळलं का? हो, ठीक आहे, ऑप्शन सी ठीक आहे. बर, तर हे पण आपल्याला कळलेलं आहे. नेक्स्ट बघूया आता. ठीक आहे, आता नेक्स्ट काय बघा. Arun, Gulab, Neil, and Sweta must choose one shirt from each. Sorry, one shirt each from a pile of 4 shirts. ठीक आहे. आणि काय म्हटलंय, colored red, pink, blue, and white respectively. Arun dislikes the color red and Sweta dislikes the color white. परत काय, Gulab and Neil like all the colors. In how many different ways can they choose the shirts so that no one has a shirt with a color he or she likes? ठीक आहे. मग आता काय बघा, 4 लोक आहेत, 4 कपडे आहेत, बरोबर. आपल्याला त्यात काय म्हटलंय, काहींना काही आवडतंय, काहींना काही आवडत नाही. ठीक आहे. मग पुन्हा समजा आपण काय म्हटलं इथं, ड्रॉ करतोय म्हणजे इथं आपल्याला यायला बरं पडेल. ठीक आहे. तर बघा टोटल कॉम्बिनेशन किती असतील. पहिला आपण कंडिशनचा विचार करायला नको. 4 जण आहेत, 4 शर्ट आहेत. किती प्रकारे करू शकतो आपण? 4 × 3 × 1 म्हणजेच म्हणतो आपण 4 फॅक्टोरियल. टोटल काय म्हणणार, 24 वेजने कॉम्बिनेशन असेल, की अरुणने कोणत्या यातला सिलेक्ट केला असेल, गुलाबने पण कोणत्या यातला सिलेक्ट असेल, नील आणि श्वेताने पण कोणत्या यातला सिलेक्ट केला असेल. ठीक आहे, हा सिंपल वेज. आपल्याला काय पाहिजे आता, अरुण डिसलाइक्स द कलर रेड, श्वेता डिसलाइक्स द कलर व्हाईट. ठीक आहे, म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे, हे टोटल वेज झाले. आता आपण काय करूया आता बघा, म्हणजे आपल्याला शेवटी काय पाहिजे, टोटल पॉसिबिलिटी आपल्याला काय पाहिजे, तर यामध्ये अरुणच आहे ना, अरुणने रेड नाही घेतला पाहिजे, श्वेताने व्हाईट नाही घेतला पाहिजे. ठीक आहे, हे कंडिशन आहे. ठीक आहे. मग आता आपण याचा उलटा कंडिशन विचार करूया, म्हणजे तो आपण 24 मधनं मायनस करता येईल. ठीक आहे, म्हणजे अरुण रेड चूज करेल, ठीक आहे, किंवा श्वेता व्हाईट चूज करेल, कळत आहे. आणि तसंच अरुण आणि म्हणजे एक कंडिशन काय म्हणतो आपण, अरुण रेड चूज करतोय, श्वेता व्हाईट चूज करत आहे. आणि दुसरं काय म्हटलं, अरुण रेड चूज करतोय आणि श्वेता व्हाईट चूज करत आहे. ठीक आहे, हे आपण पहिला फाइंड करूया. यातनं आपल्याला काय मिळेल, म्हणजे आपण आता असं म्हणूया, अरुण चूजेस रेड. ठीक आहे, आणि काय म्हणूया आपण, और श्वेता चूजेस कोणता म्हटलंय, व्हाईट. जे आवडत नाही ते मी काढतोय, म्हणजे मला ते 24 मधनं मायनस करता येईल. ठीक आहे, मग यासाठी कंडिशन काय काय असेल, पहिला कंडिशन काय म्हणणार, एक म्हणजे काय, अरुणने रेड चूज केलाय. ठीक आहे, अरुणने रेड चूज केलाय, म्हणजे आपल्याला असं म्हणूया का, अरुण चूजेस रेड. ठीक आहे, आता आपण फक्त विचार करतोय अरुणने फक्त रेड चूज केला, म्हणजे त्यात श्वेतानं व्हाईट पण चूज केला असंही होऊ शकतं. ठीक आहे, प्लस दुसरा काय म्हणतो आता, श्वेता
चूजेस व्हाईट. बरोबर, म्हणजे जेव्हा श्वेताने व्हाईट चूज केला तेव्हा कधी अरुण पण चूज रेड केला असं पण होऊ शकतंय. म्हणजे यातनं आपल्याला काय कंडिशन मायनस करायला पाहिजे, एकाच वेळी अरुण चूजेस रेड अँड श्वेता चूजेस व्हाईट. हे कंडिशन लक्षात आलं का? पहिलं हे सांगा, मग पुढे बोलू आपण. हे काय म्हटलो लक्षात आलं का? हे कळलं का? टोटल 24 वेज झालंय. त्यात काय म्हणतोय मग आता, अरुण रेड चूज करतोय, हे आपल्याला किती आहे बघूया. श्वेता व्हाईट चूज करते, हे किती होते कंडिशन बघूया, आणि मग नंतर मग दोघांचं बघूया एकत्र काय होईल. म्हणजे बघा, अरुणनी जेव्हा रेड चूज केला, मग राहिल्या 3 शर्ट, त्यापैकी गुलाब 3 प्रकारे सिलेक्ट करू शकतो, नील 2 प्रकारे, श्वेता 1 प्रकारे. म्हणजे काय होणार इथं, हा पार्ट काय होणार 6. कळत आहे? तसंच काय म्हटलं, जर श्वेताने व्हाईट चूज केला, श्वेताने व्हाईट चूज केला म्हणजे काय होणार, राहिल्या तिघांसाठी 3च चॉईस झालेत, मग ते परत काय होणार 3 × 2 म्हणजे झाला किती 6 प्रकारे. आणि जर काय म्हटलं आता, अरुणने रेड सिलेक्ट केलाय, ठीक आहे, श्वेताने कोणता व्हाईट सिलेक्ट केलाय, मग राहिले काय आता, ते फिक्स झालं. मग या दोघांसाठी कंडिशन आहे, गुलाब नीलला 2 शर्ट राहिले, मग ते कशा किती वेळेस तयार करू शकतात 2, मग किती होणार 12 - 2 म्हणजे झाला 10. ठीक आहे, म्हणजे टोटल काय होणार आपण, टोटल वेज काय होणार ज्यामध्ये सगळ्यांना त्यांच्या पसंतीचे शर्ट मिळतील इज इक्वल टू काय होणार 24 - 10 म्हणजे होईल 14. हा असेल आन्सर. हे सगळ्यांना कळलं का? हे कळ